सामाजिक गरज. अगदी खरं सांगायचं झालं तर सर्वसामान्य माणसाला वैद्यकशास्त्र आणि त्यातील तत्वज्ञान यामध्ये काही फारसा रस नसतो. जेव्हा एखादी व्यक्ती आजारी पडते तेव्हा ती शक्यतो ज्याने लवकरात लवकर बरं वाटेल, कमीत कमी खर्च ज्याने करावे लागतील आणि फारशी बंधने न पाळता बरं वाटू शकेल अशा वैद्यक पद्धतीच्या शोधात असतो. आधुनिक वैद्यकामध्ये या सर्व गोष्टी साध्य होत असल्यामुळे आधुनिक वैद्यकाचा प्रचार संपूर्ण जगभरात झपाट्याने झाला. त्यामुळे ते प्रथम पसंतीचं वैद्यक बनलं. पुढे जेव्हा याने रोग मुळापासून दुरुस्त होत नाहीत, वारंवार पुन्हा पुन्हा रोगाचा उद्भव होत राहतो आणि विशेषतः वेदनाशामक औषधे, प्रतिजैवके, त्यात अँटीबायोटिक्स किंवा स्टेरॉइड अशा औषधांचे दुष्परिणाम आढळून यायला लागले, तेव्हा लोकांना पर्यायी वैद्यकाकडे वळण्याखेरीज पर्याय राहिला नाही. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार सुमारे 60% जनता पर्यायी वैद्यकांकडे वळलेली आहे. म्हणून जागतिक आरोग्य संघटनेला याची वेगळी दखल घ्यायला लागून कॉम्प्लिमेंटरी अँड अल्टरनेटिव्ह मेडिसिन असं स्वतंत्र खातं जागतिक आरोग्य संघटनेला निर्माण करायला लागलं. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगातच खरं तर सुरक्षित, आर्थिकदृष्ट्या परवडणारं आणि तरीही निश्चित परिणाम दाखवेल असं वैद्यकशास्त्र शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत. सुदैवाने आयुर्वेदामध्ये हे सामर्थ्य आहे. आयुर्वेदाचे एकूण तत्वज्ञान केवळ आत्ताच्याच नव्हे तर पुढील होणाऱ्या वैद्यकीय समस्यांच्या बाबतीत सुद्धा समाधानकारक परिणाम देऊ शकेल असं सामर्थ्यशाली आहे. पर्यायी वैद्यक म्हणून आज जगभरात आयुर्वेद दुसऱ्या क्रमांकावर येण्याचा प्रयत्न करतो आहे. चीन वैद्यक अर्थातच प्रथम क्रमांकावर आहे, कारण त्यांना त्यांच्या देशाचा आणि सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे. वैद्यक सेवेचा वाढता खर्च हा विकसित देशात सुद्धा मोठी डोकेदुखी झालेला आहे. तर विकसनशील आणि विकसित देशांमध्ये ही फारच मोठी समस्या आहे. आणि दिवसेंदिवस हे खर्च वाढतच चाललेले आहेत. सर्वसामान्यांच्या कधीच आवाक्याबाहेर गेलेले आहेत. आरोग्य क्षेत्रातील विमा कंपन्यांनी याचा पूर्ण फायदा उठवत त्यांचे आरोग्यासंबंधीचे जे विमे आहेत त्यांचा धमाक्याने प्रचार केला. विमा कंपन्यांची एकंदर कार्यपद्धती अनेक लोकांकडून पैसे घेऊन खूप थोड्या लोकांवरती खर्च करणे अशी आहे. जसजसे जीवनशैली संबंधित रोगांचे प्रमाण समाजामध्ये वाढत गेले तसतसे कॅन्सर, हृदरोग, मधुमेह आणि त्याचे उपद्रव अशा रोगांनी ग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. याच्या उपचाराचे खर्च आटोक्याच्या बाहेर गेल्यामुळे त्याची भीती दाखवून विमा कंपन्यांनी आपले विमा संबंधीचे धोरण राबवायला सुरुवात केली. पुढे तुम्हाला कॅन्सर झाला आणि किंवा हृदयरोगाचा झटका आला तर तुमची आर्थिक क्षमता त्यांच्या उपचारांचा खर्च झेपू शकणारी असणार नाही आणि म्हणून आता विमा कंपनीचे हप्ते भरा, ज्यामुळे तुम्हाला अशी कधी गरज पडली तर त्याचा आर्थिक ताण तुम्हाला येणार नाही. हे त्याच्या मागचं प्रयोजन आहे. अर्थात लोकांनीही त्याला प्रतिसाद दिला आणि विमा कंपन्या फायद्यांमध्ये राहू लागल्या. परंतु हे धोरण फार काळ लाभदायक ठरू शकत नाही. जसे या रोगांनी ग्रस्त रुग्णांची संख्या वाढू लागली त्यावेळी कमी लोकांच्या ऐवजी जास्त लोकांना विम्याचा परतावा देण्याचा प्रसंग येऊ लागला. मिळवलेल्या पैशातून हे भागवणं विमा कंपन्यांना अवघड जायला लागलं. त्याला पर्याय एकच होता की विम्याचे हप्ते वाढवून पैसे जास्त गोळा होतील असं बघणं. पण हप्ता वाढवून किती वाढवणार? शेवटी माणसाची आर्थिक क्षमता किती आहे यावरच तो विम्याचा हप्ता किती भरू शकेल अशा गोष्टी अवलंबून राहतील. चलनवाढीचा वेग एवढा प्रचंड आहे की आज आपण उपचाराला खर्च 5 वर्षांनी 10 लाख होणार आहे अशी कल्पना केली तर तो प्रत्यक्ष खर्च त्यावेळी 15 किंवा 20 लाखाला जाऊन पोहोचलेला असतो.
त्यावेळी मिळालेले 10 लाख सुद्धा अपुरे ठरायला लागतात. त्या 10 लाखासाठी आता दर वर्षाला लाख 1.5 लाख घालायला लागतात. एकंदरीत हे सगळं आर्थिक गणित कोलमडतं आणि म्हणून मुळातूनच सर्व गोष्टी कुठेतरी चुकतायत आणि आम्ही विमा कंपन्यांमधील गुंतवणूक म्हणून जी करतो ती खरंच गुंतवणूक आहे का तो केवळ खर्च आहे याचा विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे. या प्रकारच्या विमा कंपन्यांचे हप्ते भरून आम्हाला रोग होऊ नये याविषयी कुठलंच तत्वज्ञान कळत नाही, किंवा मी जर त्या रोगाला बळी पडण्याची शक्यता असेल तर तसं मला आधी कळावं आणि ते टाळण्यासाठी मला काय करायला हवं हे कळायला हवं. अशा प्रकारचा आज दृष्टिकोनच नाही. पुढे मागे अशा प्रकारचा काही त्रास झाला तर तुम्हाला आर्थिक ताण येऊ नये म्हणून तुम्ही विमा कंपन्यांचे हप्ते भरा असे एकंदर आताचे दृश्य आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर विमा कंपन्यांचे हप्ते भरण्यापेक्षा आरोग्यासाठीच का गुंतवणूक करू नये? पण त्यात अडचणीचा मुद्दा असा की आरोग्यासाठी गुंतवणूक करायची म्हणजे नेमकं काय करायचं? याचं उत्तर म्हटलं तर साधं सोपं, म्हटलं तर अवघड आहे. शेवटी ज्या कारणाने आरोग्य निर्माण होतं किंवा टिकवलं जातं त्याचं सेवन करणं, अर्थात आयुर्वेदामधील स्वस्थवृत्ताच्या नियमांचं पालन करणं हा आरोग्य टिकवण्यासाठीचा किंवा मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. त्यासाठी खाण्यापिण्यावर बंधनं आली, नित्यनेमाने सर्व व्यायाम, योगासने, प्राणायाम, योग्य विश्रांती घेणं, मानसिक ताणतणावांवर नियंत्रण ठेवणं आलं, या सर्व गोष्टी आचरणात आणल्या तर आम्ही आरोग्यासाठी गुंतवणूक केली असा त्याचा अर्थ होईल व त्याचा फायदा रोग निर्माण न होण्यात, उशिरा होण्यात, कमीत कमी होण्यात होईल आणि हीच खरी गुंतवणूक आहे. जोपर्यंत ही गोष्ट स्पष्ट होत नाही तोपर्यंत लोक या दुष्टचक्रामध्ये अडकलेले राहतील. म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या विम्याची योजना यायला हवी, ती मी माझ्या परीने थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो. या वेगळ्या प्रकारच्या विम्याच्या संकल्पनेमध्ये आमचं लक्ष हे आजारी न पडणं हे आहे. त्यासाठी मुळातच आपण कोणाच्या पोटी जन्माला आलो, आपल्या घराण्यात काही अनुवंशिकता आहे का, आपले आईवडील एकंदर कशा स्वरूपाचे आहेत, त्यांचं बल चांगलं आहे किंवा नाही, आपली लहानपणापासून नीट काळजी घेतली गेली आहे किंवा नाही, मला स्वतःला समज आल्यापासून मी स्वतःच्या आरोग्यासाठी काळजी घेण्याचा किती प्रयत्न केला आहे, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. समजा आतापर्यंत काही चुका झालेल्या असतील तर त्या दुरुस्त करण्याचा नेमका मार्ग काय याविषयी मार्गदर्शन होणं गरजेचं आहे. या मार्गावरती मार्गक्रमण केल्यावरही आम्हाला खऱ्या अर्थाने तसे फायदे झाले आहेत किंवा नाही याची तपासणी काय पद्धतीने करायची याविषयी पण मार्गदर्शन असायला हवं. ही सर्व उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून मी www.health-ayur-world.com या संकेतस्थळाची निर्मिती केली, ज्यामध्ये 2 प्रकारच्या प्रश्नावली आहेत. एक मोठी प्रश्नावली आणि एक छोटी प्रश्नावली मोफत आहे. तर कोणीही या संकेतस्थळाला भेट देऊन या प्रश्नांची उत्तरे देऊन आपल्या आरोग्याची स्थिती काय आहे असे जाणून घेऊ शकतो. यातून नुसती आरोग्य स्थितीच कळते असे नाही, तर ती सुधारण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात याविषयीही दिशा मिळते. आणि नुसतं तेवढं दिग्दर्शन मिळत नाही, तर त्यासाठी कुणाला गाठायला हवं, आपल्याला शिकवू शकतील असे जवळपासचे योगशिक्षक कोण आहेत, किंवा जवळचा एखादा हेल्थ क्लब किंवा जिम्नॅशियम कुठे आहे याची पण माहिती त्यातून मिळावी, अशा पद्धतीची संकेतस्थळाची रचना आहे. विमा कंपन्या आणि निरामय आयुर्वेदिक रिसर्च अँड कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड या दोहोंच्या सहकार्याने एखादी विम्याची पॉलिसी तयार करता येईल. यामध्ये ज्याला विम्याची पॉलिसी काढायची आहे त्याने या संकेतस्थळाला भेट देऊन किमान जी मोफत असणारी प्रश्नावली आहे ती तरी प्रामाणिकपणे भरावी. त्याच्यानुसार विमा कंपनी त्याचा हप्ता ठरवेल. जर गरज वाटली तर विमा कंपन्यांनी पैसे भरून सोडवण्याची प्रश्नावली आहे ती भरण्यास सांगावे. त्यातून विमा कंपनीला जास्त चांगल्या प्रकाराने त्या व्यक्तीच्या आरोग्यविषयक स्थितीचा अंदाज येईल. त्याच्यानुसार विम्याचा हप्ता ठरेल. यामध्ये
आरोग्यासाठी त्या व्यक्तीने स्वतः काही प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याविषयीचे मार्गदर्शन जसे त्या संकेतस्थळातून येईल तसेच निरामय आयुर्वेदिक रिसर्च अँड कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुद्धा एखाद्या ट्रस्ट मार्फत आरोग्यविषयक संकल्पनांचा प्रचार करण्याचा प्रयत्न करेल. नियमित व्यायाम होण्याची हेल्थ क्लब किंवा जिम्नॅशियम किंवा योग संस्था यांचं सहाय्य घेण्याचा प्रयत्न यात राहील. या सर्व प्रयत्नातून त्या व्यक्तीने आपले आरोग्य सांभाळण्यासाठी प्रयत्न करायचा. दर वर्षाला एकदा ही प्रश्नावली भरणं आणि आरोग्याच्या स्थितीत सुधारणा होते की नाही हे पाहणं आवश्यक राहील. प्रश्नावली अनुसार लवकर उठायला सुरुवात झाली, नियमितपणे जर व्यायाम योग सुरू झाला, व्यसनमुक्ती झाली तर आरोग्य स्थिती आपोआप सुधारते आणि तुम्हाला प्रश्नावलीच्या उत्तरातून ती गोष्ट कळते. या गोष्टी झाल्या तर विमा कंपन्यांनी पुढील आणखी 2-3 वर्ष वाढीव संरक्षण बोनस म्हणून त्यांना द्यावं. त्यात कोणी कोणाला पैसे परत करण्याचा काही संबंध नाही. पण जर व्यक्तीने आपली आरोग्य स्थिती चांगली राखलेली आहे असं सिद्ध झालं तर विमा कंपनीने त्याचा फायदा त्या व्यक्तीला करून द्यावा. या सगळ्यातून आरोग्य स्थिती चांगली ठेवणं ही व्यक्तीची जबाबदारी आहे. तिला त्याच्यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत. विमा कंपनी त्याला मदत करणार आहे आणि ते आमचं उद्दिष्ट असायला हवं. या गोष्टी स्पष्ट असायला हव्यात. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जर रोग झाला तर पूर्वीच्या पद्धतीने विमा कंपनीने त्याची भरपाई करावी. पण हळूहळू समाजाचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. आरोग्य स्थिती टिकविण्यासाठी समाजाची वाटचाल सुरू होईल. असं झालं तर वैद्यकीय यंत्रणेवरचा भार कमी होईल. कमी लोक आजारी पडतील आणि त्यासाठी नुकसान भरपाईही अर्थातच कमी द्यायला लागेल. समाजाचा आणि विमा कंपनीचा दोहोंचाही त्यात फायदा होईल. अर्थात एक गोष्ट विसरता कामा नये की माणसाचं मन मोठं चंचल आहे. वाईट गोष्टींची सवय जेवढ्या लवकर लागते तेवढी चांगल्या गोष्टींची सवय लागणं अतिशय अवघड काम आहे. आरोग्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करायचे आहेत, त्याला फार तर दुसऱ्याचे मार्गदर्शन मिळू शकते. ही गोष्ट मनावर बिंबवणे तितकी सोपी नाही. यासाठी स्वास्थ्याविषयीची चळवळच खऱ्या अर्थाने सुरू व्हायला हवी. ज्या ज्या गोष्टींनी स्वास्थ्य बिघडते त्या गोष्टी कशा दूर करता येतील आणि त्यांना समर्थ पर्याय कसे देता येतील या अर्थाने प्रयत्न व्हावेत. म्हणजे फास्ट फूड किंवा जंक फूडला नुसतं कमी लेखून किंवा त्यावर टीका टिप्पणी करून उपयोग नाही. आज लोक वडापाव खातात. त्याच्या मागची मानसिकता समजून घेऊन पोळी भाजीसारखा समर्थ पर्याय तेवढ्याच किमतीत कसा देता येईल याचा विचार व्हायला हवा. तीच गोष्ट तयार अन्नाच्या संदर्भामध्ये जर फास्ट फूडचा प्रचार होऊ शकतो तर चांगल्या अन्नाचा प्रचार का नाही होऊ शकणार? माझ्या मनात याविषयी काही संदेह नाही. तर ज्या कोणाला या संदर्भात प्रयत्न करायचे असतील, ज्यांची आर्थिक गुंतवणूक करण्याची क्षमता आहे आणि ज्यांना मार्केटिंगचा अनुभव आहे, अशा लोकांबरोबर काम करायची माझी तयारी आहे. आपण समाजाला आरोग्य संपन्न कसं राहायचं याविषयी निश्चित मार्गदर्शन यातून करू शकू याचा मला विश्वास आहे. त्या वेगळ्या प्रकारचा विमा हा जर प्रचलित होऊ शकला तर त्यातून समाजाचा नक्की फायदा होईल याविषयी मला शंका नाही. हेल्थ ऑडिट अर्थात आरोग्य संबंधीची पडताळणी ही एक पूर्ण नवीन संकल्पना आहे. जसं आज आर्थिक ताळेबंद तपासले जातात तसं आरोग्यविषयक ताळेबंद तपासले जाणे अशी एक गोष्ट करता येण्यासारखी आहे, ज्याला स्वास्थ्यविषयक ताळेबंद किंवा हेल्थ ऑडिट म्हणता येईल. विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये जर निरीक्षण केले गेले की त्यांच्या कामाच्या वेळा काय आहेत, व्यक्तींमध्ये परस्पर संबंध कसे आहेत, कसे अन्न दिले जाते, त्याचा दर्जा कशा प्रकारचा असतो आणि आरोग्य विम्यासाठी कंपनी किती खर्च करते, असे जर सर्व गोष्टी लक्षात घेतल्या गेल्या तर बरेच बदल त्यामध्ये सुचवता येतील. घरच्या अन्नाला पर्याय नाही ही गोष्ट खरी, पण जेव्हा कंपनी कॅन्टीनवर अवलंबून राहायला लागतं तेव्हा कंपनी कॅन्टीनचं अन्न आणि कंपनीतील वातावरण स्वास्थ्याला पोषक कसं राहील यासाठी जर प्रयत्न केला गेला
तर कर्मचाऱ्यांचं आरोग्य जास्त चांगलं राहील. त्यामुळे उत्पादन क्षमता वाढवून कंपनीला त्याचा फायदा होईल. दुसऱ्या बाजूला आजारपणामुळे जर काही नुकसान भरपाई देण्याचा प्रसंग आला, असेही प्रसंग कमी होत जातील. जसा आरोग्यविषयक ताळेबंद विचारात घेतला जातो, तसा आरोग्यविषयक ताळेबंद सुद्धा जसा आर्थिक विषयक ताळेबंद विचारात घेतला जातो, तसा आरोग्यविषयक ताळेबंद सुद्धा विचारात घेतला जावा. माझी वैद्यक व्यावसायिकांना किंवा विविध कंपन्यांच्या मॅनेजिंग डायरेक्टर्सना अशी विनंती आहे की या गोष्टीचा जरूर विचार व्हावा आणि 2 उदाहरणं जरी अशी झाली की आर्थिक ताळेबंद केला गेल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक ताळेबंद केला गेल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर सुपरिणाम झालेले आहेत आणि त्यात कंपनीचा, कर्मचाऱ्यांचा आणि विमा कंपनीचा असा सर्वांचाच फायदा होतो आहे, तरी सुद्धा ही कल्पना झपाट्याने पसरायला वेळ लागणार नाही आणि त्याचा फायदा एकंदर समाजाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. याच अर्थाने आणखीन काही पावलं उचलण्यासारखी आहेत. एनर्जी पार्क किंवा शक्ती निर्माण करणाऱ्या बागा असं याचं स्वरूप ठेवावं. विशेषतः भारतासारख्या ठिकाणी विद्युत प्रवाह वारंवार खंडित होतो आणि विशेषतः चौकांमध्ये सिग्नल या प्रकाराने बंद पडले तर खूपच मनस्ताप होतो. अशा चौकांच्या शेजारी एखादी शक्ती निर्माण करणारी छोटी बाग निर्माण करता आली की जिथं स्थिर स्वरूपाची सायकल किंवा अन्य उपकरणं ठेवून लोकांना व्यायामासाठी सुविधा उपलब्ध करून देता येईल. फार तर त्याला एक रखवालदार आपल्याला नेमायला लागेल. तर लोकांनी येऊन मोफत त्या ठिकाणी व्यायाम करावा. अशा प्रकारची सायकल चालवण्यातून उत्पन्न होणारी वीज बॅटरीमध्ये साठवून तिथल्या सिग्नलसाठी आपत्कालीन व्यवस्था म्हणून वापरावी. अशा अनेक छोट्या शक्ती निर्माण करणाऱ्या बागा शहरामध्ये अनेक ठिकाणी करता येतील. आम्ही व्यायामशाळेमध्ये जाऊन वीज खर्च करून व्यायाम करतो, त्यापेक्षा व्यायाम करून त्यातून वीज निर्माण होईल अशाच प्रकारची यंत्रसामग्री व्यायामशाळातही बसवण्यात यावी. त्याचे तात्पर्य असे की व्यायाम तर व्हायलाच पाहिजे, पण वीज खर्च न होता वीज निर्माण व्हायला पाहिजे की ज्याचा समाजाला फायदा होऊ शकेल. या सोयी जर मोफत उपलब्ध करून दिल्या तर लोक त्याचा फायदा घेण्यासाठी उद्युक्त होतील. अशा काही वेगळ्या कल्पना यात राबवण्यासारख्या आहेत. पर्यावरण. आपण सृष्टीचा एक अविभाज्य घटक आहोत. आपला सृष्टीवरती आणि सृष्टीचा आपल्यावरती निश्चितपणे परिणाम घडत असतो. सुखसुविधांच्या नादी लागून आम्ही कष्ट वाचवण्याच्या नादामध्ये पर्यावरणावर अनेक अतिक्रमणं केलेली आहेत. पर्यावरणातील प्रदूषण, मग ते हवेचे, पाण्याचे प्रदूषण, हे आज अनेक रोगांना कारणीभूत आहे. हे सुनिश्चित आहे. केमिकल फॅक्टरीज किंवा रासायनिक खतं वगैरे वगैरे या सर्वांमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते आहे. आमच्या घरांच्या संकल्पना पण बदलल्या आणि त्याही पर्यावरणपूरक राहिल्या नाहीत. रासायनिक कृत्रिम रंगांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाला. हे सर्व पर्यायाने आपल्याच आरोग्यावर बेतणारं प्रकरण आहे. म्हणून आमचं आरोग्य टिकवायचं असेल तर आम्हाला या सगळ्यांपासून पुन्हा दूर जाऊन नैसर्गिक रीतीने राहण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करायला हवा. सुदैवाने पर्यावरणवादी मंडळी त्यांची चळवळ चालवत आहेत. आपण या चळवळीमध्ये सहभागी व्हावे आणि आपल्या परीने जेवढा पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावता येईल तेवढा लावावा. हे शेवटी निश्चितपणे आपल्या सर्वांच्याच आणि समाजाच्याही फायद्याचे आहे. तीच गोष्ट सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची आहे. कॅन्सरसारख्या महाभयंकर रोगामध्ये आधुनिक रासायनिक पद्धतीच्या शेतीने किती नुकसान झाले असे आता कळू लागले आहे. जर यातून खऱ्या अर्थाने बाहेर पडायचे असेल तर सेंद्रिय शेतीला पर्याय नाही. त्यातून सुरुवातीला तरी उत्पादन कमी होतं अशी भीती असल्यामुळे शेतकरी त्यासाठी घाबरतात. मी असं ऐकलं आहे की अग्निहोत्र नियमितपणे केल्यामुळे सेंद्रिय पद्धतीने शेती करून सुद्धा उत्पन्नात घट येत नाही. लोकांनी जरूर याचा अनुभव घ्यावा आणि पर्यावरणाची शुद्धी करण्यासाठी अग्निहोत्र उत्तम आहे याविषयी दुमत नाही. त्याने पर्जन्यमानही वाढते आणि एकंदर उत्पादन वाढायला मदत होते.
तर शेतातून जर या प्रकारचं अग्निहोत्र, सेंद्रिय प्रकारची शेती, देशी गायींचं उत्पादन, त्यांचं शेण, गोमूत्र इत्यादींचा खतांसाठी वापर असे भाग जर सुरू झाले तर उत्पादनही पुन्हा वाढेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आरोग्यदायी असेल. तेव्हा कॅन्सर सारख्या रोगांचा मुकाबला करायचा असेल तर आम्हाला पर्यावरण, सेंद्रिय शेती याही गोष्टींमध्ये लक्ष घालणं नितांत गरजेचं आहे. यात माझा काय संबंध असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही. निदान आपण तरी स्वतः सेंद्रिय मालाचा वापर सुरू करणे गरजेचे आहे. व्यसनाधीनता. आरोग्य बिघडवणाऱ्या घटकांमध्ये व्यसनाधीनता हा एक मोठा घटक आहे. विशेषतः तरुण पिढी व्यसनांना बळी पडते. केवळ मजा म्हणून, तात्कालिक आनंद म्हणून, फुकट मिळतंय म्हणून किंवा मित्राच्या आग्रहाखातर म्हणून व्यसनांना सुरुवात होते. हळूहळू ती व्यक्ती व्यसनांच्या आहारी जाते आणि मग त्यातून मुक्तता मिळवणं अतिशय अवघड बनतं. दारूमुळे संसार उद्ध्वस्त होत झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. सिगारेट किंवा ड्रग्ज यांच्या वापरामुळे अनेक तरुण वाईट मार्गाला लागले आहेत. तंबाखूच्या वापरामुळे कॅन्सर होतो हे सिद्ध करण्यासाठी आता वेगळ्या पुराव्याची गरज नाही. या सर्व परिस्थितीमध्ये समाज व्यसनमुक्त होण्यासाठी आटोकाट प्रयत्न होणं आवश्यक आहे. ज्या वयात व्यसनं लागतात त्याच वयात त्यांना सावध करून व्यसनं लागण्यापासून परावृत्त करणं हीच योग्य सुरुवात आहे. मी काही रुग्णांमध्ये मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि तो काही अर्थाने यशस्वी होतो. विशेषतः घरात लहान मुलं असतील तर त्यांचा फोटो खिशात ठेवायला सांगतो आणि जेव्हा केव्हा सिगरेट ओढायची किंवा दारू प्यायची तलफ येते तेव्हा तो फोटो बघायचा आणि माझा मुलगा माझं अनुकरण करणार आहे ही गोष्ट लक्षात घेऊन सिगरेट ओढायची किंवा दारू प्यायची का याविषयी निर्णय करायचा, असं मी एक भावनिक आवाहन करतो. काही रुग्णांमध्ये याचा फायदा झाल्याची उदाहरणं आहेत. ते त्या व्यसनापासून मुक्त झाले आहेत. पण शेवटी हा आयुर्वेदानुसार बुद्धिविभ्रंश आहे. मनावरती नियंत्रण असणं यासाठी गरजेचं आहे. हे मनावरचं नियंत्रण सुटल्यामुळेच माणूस व्यसनांच्या अधीन होतो. समुपदेशन, योगोपचार, चांगल्या लोकांची संगत याने व्यसनातून बाहेर पडता येते. तर निरोगी समाजासाठी निर्व्यसनी असणं गरजेचं आहे. म्हणून या प्रकारच्या चळवळीला सर्व समाजाने हातभार लावला पाहिजे आणि आपल्या परीने जेवढं त्यात योगदान देणं शक्य असेल त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. तंबाखू चघळणाऱ्या काही लोकांच्या तोंडामध्ये एक पांढरा चट्टा निर्माण होतो, ज्याला ल्युकोप्लॅसिया म्हणतात. ही कॅन्सरची सुरुवात असते. त्यानंतर 1-2 वर्ष किंवा जास्त कालावधीनंतर कॅन्सर व्यक्त होतो. व्यसनांमुळे निर्माण होणाऱ्या अशा प्रकारच्या कॅन्सरच्या बाबतीमध्ये जागरूकता समाजात येणं गरजेची गोष्ट आहे. या अवस्थेमध्ये उपचार घेतले गेले तर पुढे होणारा कॅन्सर टाळता येतो. म्हणून अशा व्यक्ती कोण आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना व्यसनमुक्त होण्यासाठी आधी प्रयत्न करायला हवेत आणि मग प्रतिबंध हा उपचारापेक्षा केव्हाही श्रेष्ठ या न्यायाने आपण त्यांना खूप चांगले आयुष्य देऊ शकतो. म्हणून व्यसनमुक्तीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये समाजात प्रयत्न होणे गरजेचे आहे. अशा रीतीने एकंदर गोष्टींचा विचार करता सामाजिक स्तरावरती आपल्याला बऱ्याच काही गोष्टी करण्यासारख्या आहेत. फक्त गरज आहे ती आपली मानसिकता बदलायची. रोगाविरुद्धच्या या लढ्यामध्ये आपलाही सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे आणि जितक्या जास्त व्यक्तींचा सहभाग वाढेल तितका समाज निरोगी व्हायला मदत होईल. तेव्हा एक जगन्नाथाचा रथ आहे. आपण सर्वांनी मिळून तो ओढूयात आणि निरामय विश्व निर्माण करायचा प्रयत्न करूयात. हे पुस्तक त्यासाठी निश्चित उपयोगी पडेल याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. पुढचं प्रकरण संकेतस्थळाविषयी आहे. त्या संकेतस्थळाचा सर्वांनी फायदा करून घ्यावा. आपणही स्वतः निरोगी राहावं व इतरांनाही निरोगी राहण्यासाठी मदत करावी ही सद्भावना व्यक्त करतो आणि जगदनियंत्याला वंदन करून मला या पुस्तकातून जे काही सांगायचे होते ते सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. लोकांनी जरूर त्याचा अनुभव घ्यावा अशी विनंती करतो.
सामाजिक गरज अगदी खरं सांगायचं झालं तर सर्वसामान्य माणसाला वैद्यकशास्त्र आणि त्यातील तत्वज्ञान यामध्ये काही फारसा रस नसतो. जेव्हा एखादी व्यक्ती आजारी पडते तेव्हा ती शक्यतो ज्याने लवकरात लवकर बरं वाटेल, कमीत कमी खर्च ज्याने करावे लागतील आणि फारशी बंधने न पाळता बरं वाटू शकेल अशा वैद्यक पद्धतीच्या शोधात असतो. आधुनिक वैद्यकामध्ये या सर्व गोष्टी साध्य होत असल्यामुळे आधुनिक वैद्यकाचा प्रचार संपूर्ण जगभरात झपाट्याने झाला. त्यामुळे ते प्रथम पसंतीचं वैद्यक बनलं. पुढे जेव्हा याने रोग मुळापासून दुरुस्त होत नाहीत, वारंवार पुन्हा पुन्हा रोगाचा उद्भव होत राहतो आणि विशेषतः वेदनाशामक औषधे, प्रतिजैवके, त्यात अँटीबायोटिक्स किंवा स्टेरॉइड अशा औषधांचे दुष्परिणाम आढळून यायला लागले, तेव्हा लोकांना पर्यायी वैद्यकाकडे वळण्याखेरीज पर्याय राहिला नाही. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार सुमारे 60% जनता पर्यायी वैद्यकांकडे वळलेली आहे. म्हणून जागतिक आरोग्य संघटनेला याची वेगळी दखल घ्यायला लागून कॉम्प्लिमेंटरी अँड अल्टरनेटिव्ह मेडिसिन असं स्वतंत्र खातं जागतिक आरोग्य संघटनेला निर्माण करायला लागलं. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगातच खरं तर सुरक्षित, आर्थिकदृष्ट्या परवडणारं आणि तरीही निश्चित परिणाम दाखवेल असं वैद्यकशास्त्र शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत. सुदैवाने आयुर्वेदामध्ये हे सामर्थ्य आहे. आयुर्वेदाचे एकूण तत्वज्ञान केवळ आत्ताच्याच नव्हे तर पुढील होणाऱ्या वैद्यकीय समस्यांच्या बाबतीत सुद्धा समाधानकारक परिणाम देऊ शकेल असं सामर्थ्यशाली आहे. पर्यायी वैद्यक म्हणून आज जगभरात आयुर्वेद दुसऱ्या क्रमांकावर येण्याचा प्रयत्न करतो आहे. चीन वैद्यक अर्थातच प्रथम क्रमांकावर आहे, कारण त्यांना त्यांच्या देशाचा आणि सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे. वैद्यक सेवेचा वाढता खर्च हा विकसित देशात सुद्धा मोठी डोकेदुखी झालेला आहे. तर विकसनशील आणि विकसित देशांमध्ये ही फारच मोठी समस्या आहे. तर विकसनशील आणि अविकसित देशांमध्ये ही फारच मोठी समस्या आहे आणि दिवसेंदिवस हे खर्च वाढतच चाललेले आहेत. सर्वसामान्यांच्या कधीच आवाक्याबाहेर गेलेले आहेत. आरोग्य क्षेत्रातील विमा कंपन्यांनी याचा पूर्ण फायदा उठवत त्यांचे आरोग्यासंबंधीचे जे विमे आहेत त्यांचा धमाक्याने प्रचार केला. विमा कंपन्यांची एकंदर कार्यपद्धती अनेक लोकांकडून पैसे घेऊन खूप थोड्या लोकांवरती खर्च करणे अशी आहे. जसजसे जीवनशैली संबंधित रोगांचे प्रमाण समाजामध्ये वाढत गेले तसतसे कॅन्सर, हृदरोग, मधुमेह आणि त्याचे उपद्रव अशा रोगांनी ग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. याच्या उपचाराचे खर्च आटोक्याच्या बाहेर गेल्यामुळे त्याची भीती दाखवून विमा कंपन्यांनी आपले विमा संबंधीचे धोरण राबवायला सुरुवात केली. पुढे तुम्हाला कॅन्सर झाला आणि किंवा हृदयरोगाचा झटका आला तर तुमची आर्थिक क्षमता त्यांच्या उपचारांचा खर्च झेपू शकणारी असणार नाही आणि म्हणून आता विमा कंपनीचे हप्ते भरा, ज्यामुळे तुम्हाला अशी कधी गरज पडली तर त्याचा आर्थिक ताण तुम्हाला येणार नाही. हे त्याच्या मागचं प्रयोजन आहे. अर्थात लोकांनीही त्याला प्रतिसाद दिला आणि विमा कंपन्या फायद्यांमध्ये राहू लागल्या. परंतु हे धोरण फार काळ लाभदायक ठरू शकत नाही. जसे या रोगांनी ग्रस्त रुग्णांची संख्या वाढू लागली त्यावेळी कमी लोकांच्या ऐवजी जास्त लोकांना विम्याचा परतावा देण्याचा प्रसंग येऊ लागला. मिळवलेल्या पैशातून हे भागवणं विमा कंपन्यांना अवघड जायला लागलं. त्याला पर्याय एकच होता की विम्याचे हप्ते वाढवून पैसे जास्त गोळा होतील असं बघणं. पण हप्ता वाढवून किती वाढवणार? शेवटी माणसाची आर्थिक क्षमता किती आहे यावरच तो विम्याचा हप्ता किती भरू शकेल अशा गोष्टी अवलंबून राहतील. चलनवाढीचा वेग एवढा प्रचंड आहे की आज आपण उपचाराला खर्च 5 वर्षांनी 10 लाख होणार आहे अशी कल्पना केली तर तो प्रत्यक्ष खर्च त्यावेळी 15 किंवा 20 लाखाला जाऊन पोहोचलेला असतो.
त्यावेळी मिळालेले 10 लाख सुद्धा अपुरे ठरावे.